नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी बोर्ड मॅथ्स सब चॅनलवर। तर आज आपण शिकणार आहोत 8वी गणित चॅप्टर 11 सांख्यिकी। तर बघा, सांख्यिकी म्हणजे काय असते तर ते आपण शिकू इथं। तर आपल्याला सांख्यिकी शिकताना त्याच्यामधले काही टर्म्स शिकायचे आहेत, जसं सरासरी, मध्य, आपण। तर सांख्यिकी म्हणजे काय असते तर एखाद्या घटनेविषयी किंवा समस्येविषयी सांख्यिक माहिती जमा करणे म्हणजे डेटा कलेक्ट करणे, आणि ह्या माहितीचा अभ्यास करून निष्कर्ष काढणे। काय करावं लागते आपलं आहे तर बघा, इथं इथं एक त्यांनी करून दिला आहे, रोपांची संख्या म्हणजेच काय एक्स आहे, आणि हे विद्यार्थी संख्या म्हणजेच वारंवारता एफ आय। ठीक आहे, एफ आय गुणिला एक्स आय म्हणजे काय झालं आपला एफ आय इंटू एक्स आय म्हणजे 1 इंटू 4 म्हणजे किती झाले, हे 4 म्हणजे 4। तर आता इकडे 2 गुणिला 6 म्हणजे इथे किती झाले, 2 गुणिला हे 6 किती झाले, इथं 12 झाले। ठीक आहे, हे बघा आता इथं हे 2 गुणिला किती 6, ते इथं किती येतील आपल्याला 12 येतील। ठीक आहे, आपण याला मोठा करूया, इथं आपला आन्सर 12। आता 3 गुणिला 12, 12 तेरी किती झाले, हे 36 झाले। 8 चौक किती झाले, हे 32 झाले। ठीक आहे, आता याचं काय, याचे काय करायचं आहे आपल्याला, खाली बेरीज करायची आहे। ठीक आहे, इथं काय करायची, याची बेरीज करायची आहे। ते बघा किती झाले, 12, 4 अधिक 2 6, 6 आणि 6 12, 12 आणि 2 14चे इथं झाले 14चे 4, हातचा 1, 1 अधिक 1 2, 2 आणि 3 5, 5 आणि 3 8 म्हणजे हे किती झाले 84। ठीक आहे, तर सिग्मा एफ आय एक्स आय किती झाला 84। आपण यांची पण बेरीज करूया, 4 अधिक 6 10, 10 अधिक 10 20, 20 अधिक 2 22, 22 आणि 8 म्हणजे हे झाले 30। तर एन किती झालाय 30 झाला आहे। तर आपण आता हे सूत्रामध्ये भरूया। तर मध्ये काढायचं सूत्र काय आहे, एक्स बार बरोबर एफ आय एक्स आय। आता इथं साईडला लिहिते मी, एक्स बार बरोबर काय, इथं एफ आय इंटू काय एक्स आय भागिले काय आहे तर एन आहे। ठीक आहे, तुम्हाला इथं हे फिल करायचं एफ आय इंटू एक्स आय। तर एफ आय इंटू एक्स आय किती आलंय, हे तर समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय। ठीक आहे, तर समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय किती आला 84। तर हे झाले इथं 84 भागिला हा एन किती आहे 30 आहे। ठीक आहे, आता आपण याला भाग देऊया, तर इकडे बाजूला करूया आपण, किती होते 30 ने हे 84 ला भाग देऊया, 30 दोन्ही किती झाले, हे 60, 4 आणि हे किती राहिले 2। ठीक आहे, तर इथे एक डेसिमल घेतला, इथं 0 घेतला, किती होतात 3 8 24 म्हणजे याचं के 2.8। ठीक आहे, तर एक्स बार किती आलाय आपला 2.8। तर हे झालं याचं उत्तर। तर पहिल्याचं उत्तर काय आलंय, प्रत्येकाने लावलेल्या रोपांचा मध्य किती आहे 2.8। ठीक आहे, तर हे त्याचं उत्तर झालं। आता दुसरं उदाहरण बघूया आपण। दुसरं काय आहे, एकलारा गावातील 25 कुटुंबात मे महिन्यात वापरलेली वीज युनिटमध्ये खालील सारणी दिली आहे, तर सारणी पूर्ण करा। ठीक आहे, सारणीमधून आपल्याला इकडे बाजूला काय दिले आहेत, वचन दिले आहेत, तर ते आपल्याला त्या प्रश्नाचे काय द्यायचे, आपल्याला उत्तर द्यायचे आहे। ठीक आहे, काय म्हणते, एकलारा गावातील 25 कुटुंब मे महिन्यात वापरलेली वीज। तर बघा इथं काय प्राप्तांक दिला आहे आपल्याला, 30 कुटुंबाची संख्या 7, 7 कुटुंबांनी
किती युनिट वापरले. दोन कुटुंब, हे दोन कुटुंब आणि किती वापरले, 8 कुटुंबांनी किती वापरले, 5 कुटुंबांनी आणि 3 कुटुंबांनी. तर आपल्याला हे आता बघा इथं इथं काय करायचं आपल्याला, एफ आय इंटू एक्स आय करायचं. तर एफ आय किती आहे, 7 आहे आणि एक्स आय 30 आहे. ते किती झाले, 7 तिरी 21, म्हणजे इथं किती येईल, 210. पुढे बघा आता, पुढे काय आहे, आता इथं बघा दुसरं काय आहे. 45 इंटू 2 45 गुणिला 2 म्हणजे 45 दोन्ही किती झाले, हे 90. आता इथं 8 सकम किती झाले, हे 48 आणि हा 0. ठीक आहे, म्हणजे 480. आता हे 75 गुणिला 5. ठीक आहे, तर 75 5 5 75 गुणिला 5 आहे बघा, हे 75 गुणिला 5 5 5 25 5 6 2 7 5 35 36 आणि 37. ठीक आहे, हे झाले 375. आता हे 9 तिरी किती झाले, हे 27 आणि हा 0. ठीक आहे, आता यांची टोटल बघा, यांची टोटल किती येते, 7 अधिक 2 9 9 आणि 8 17 17 अधिक 5 22 आणि 3 किती झाले, हे 22 आणि 3 किती, हे झाले 25. हे किती आली आपली वारंवारता, किती आली आहे, हे 25. आणि आता यांचं ऍडिशन करूया आपण, 210 अधिक 90 अधिक 480 अधिक 375 अधिक 270. आपण इकडे बाजूला करूया, 210 आहे 90 480 375 आणि हे 270. ठीक आहे, तर हे 5 9 आणि 10 10 आणि 8 18 18 8 आणि 7 15 म्हणजे हे झाले 25 आणि 7 7 12 म्हणजे हे झाले, इथं आले 2, अच्छे आले 2. तर हे 4 अधिक 2 6 6 आणि 3 9 9 आणि 2 10 11 11 आणि हे हातचे होते 3 11 आणि 3 हे झाले 14, म्हणजे हे झालं 1425. ठीक आहे, ते किती आला इथं, 1425. आपण एक दुसऱ्या याच्याने लिहून घेऊ, 1425 1425. तर हे किती आला इथं, 25. तर हे बघा, आपलं एन आलंय इथं, क्वेश्चन नंबर काय आहे, क्वेश्चन नंबर 2. इथं आपलं एन आलंय, एन बरोबर किती आलंय, 25 आणि समेशन ऑफ एक्स आय एफ आय एक्स आय बरोबर किती आलंय, 1425. ठीक आहे, तर आपण याच्यावरून आपण आता व्हॅल्यू काढूया. तर 45 युनिट वीज वापरणारे एकूण कुटुंबे किती, 45 युनिट वीज वापरणारे एकूण कुटुंब किती आहेत, 2 आहे. ठीक आहे, तर हे पहिल्याचं उत्तर काय आहे, 45 युनिट वीज वापरणारे कुटुंब किती, हे 2. ठीक आहे, हे बघा इथं, तर याचं उत्तर काय येईल, याचं उत्तर येईल 2. ठीक आहे, ज्या प्राप्तांकांची वारंवारता 5 आहे तो प्राप्तांक कोणता. तर हे बघा, आता इथं 5 आहे, तो कोणता आहे, तर 75 आहे. ठीक आहे, याचं उत्तर काय येईल, 75. आता तिसरं, एन बरोबर किती, ते एन बरोबर आपण हे काढले आहे 25 आणि सिग्मा एफ आय एक्स आय बरोबर किती, तर हे झालं सिग्मा एफ आय एक्स आय. ठीक आहे, तिसऱ्याचं उत्तर, यावरून मे महिन्यात प्रत्येक कुटुंबाने वापरलेल्या विजेचा मध्य काढा. तर आपण एन काढले, सिग्मा एफ आय एक्स आय काढला, तर आपण मध्य काढूया. तर मध्य काढायसाठी सूत्र काय आहे आपलं, बघा आता, मध्य काढायसाठी मध्य बरोबर काय आहे,
समेशन ऑफ एफ आय एक्स आय भागीला काय आहे एन. ठीक आहे, तर हे झालं मध्ये. तर मध्ये बरोबर आता बरं, आता पण इथं व्हॅल्यू पुट करूया. समेशन ऑफ एफ आय एक्स आय किती आहे 1425 आणि एन किती सापडले आपल्याला 25. तर आपण आता याला सिम्प्लिफाय करू. 25 ने आपण याला भाग देऊया. तर 25 ने भाग दिल्यावर याला याचं उत्तर येते 57. ठीक आहे, तुम्ही करून घ्या बाजूला. तर मध्ये बरोबर किती आलंय आपलं, मध्ये बरोबर आलंय 57. ठीक आहे, मध्ये म्हणजे किती आलंय 57. प्रत्येक कुटुंबाने वापरलेल्या विजेचा मध्ये ते किती येईल ते 57. ठीक आहे, हे झालं याचं उत्तर झालं. आता तिसरा प्रश्न बघा. तिसरा काय म्हणते, भिलार येथील 40 कुटुंबातील सदस्यांची संख्या पुढील प्रमाणे दिली आहे. आपल्याला 40 कुटुंब आहेत, ते 40 कुटुंब आपल्याला दिले आहेत. आता हे यावरून या 40 कुटुंबातील सदस्यांचा मध्ये वारंवारता सारणीचा वापर करून काढा. हे बघा, कोणत्या कुटुंबात किती सदस्य आहेत हे एवढे 40 कुटुंब दिले आहेत. तर आपल्याला याची सरासरी काढायला आपण प्रत्येकाची बेरीज करून तेवढ्या नंबरने डिवाइड करणं शक्य होणार नाही. म्हणून आपण काय काढू, मध्ये वारंवारता सारणीचा उपयोग करून आपण ह्याची वारंवारता किंवा मध्ये काढू. ठीक आहे, तर बघा आता आपण काय करू, आपण ह्याच्यासाठी आधी तर आपला तिसरा उदाहरण चालू आहे. तर त्यामध्ये आपण बघा काय करायचंय आपल्याला. तर काय आपल्याला 40 कुटुंबाची संख्या दिली आहे, त्यावरून आपल्याला मध्ये काढायचं आहे. ठीक आहे, तर आपण आता इथे लिहून घेऊ. सुरुवात कुठून झाली आपल्याला बघा. एक पासनं 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, 7 घ्यायचे आहेत आपल्याला. तर आपण पहिल्यांदा काय 1 पासून स्टार्ट करूया. तर बघा, पहिल्या स्तंभात काय असते x1. पहिल्या स्तंभामध्ये x1, मग त्याच्यापेक्षा थोडी मोठी संख्या, मग त्याच्यापेक्षा थोडी मोठी, मग थोडी मोठी, असं आपण असं करत जातो आपण इथं. आणि मग नंतर दुसऱ्या याच्यामध्ये काय करायचं असते, तर तळाच्या खुणा लिहायच्या असते. दुसऱ्या स्तंभात तळाच्या खुणा लिहायच्या आणि तिसऱ्या स्तंभात प्रत्येक प्राप्तांकाशी संबंधित काय करायचे, ताळाच्या खुणा मोजून लिहायच्या. ठीक आहे, आणि ते कशाने एफ आय ने दाखवतो आपण. आणि मग नंतर शेवट इथं एन, हे याची काय इथं एन म्हणजे यांची बेरीज असते. आणि मग चौथ्या शेवटच्या स्तंभात काय असते, तर एफ आय आणि एक्स आय. हे झाला एक्स आय म्हणजेच हे प्राप्तांक, आणि हे एफ आय, ह्या दोघांचा काय गुणाकार म्हणजे हे शेवटच्या स्तंभात असते. तर आपण आता ताळात एक सदस्य कुठं कुठं आहे आपण मोजूया. ठीक आहे, तर बघा आता एक सदस्य आपण त्याला असं मार्किंग करूया. हा एक झाला, एक, हा एक, म्हणजे किती आहेत 2 आहेत. ठीक आहे, तर आपण इथं 2 खुणा करून घेऊया. ओके, इथं आपण काय 2 खुणा करूया. आता काय 2 सदस्य कुठल्या कुटुंबात आहेत. ठीक आहे, 2 सदस्य, हा एक, 3 4 5 6 7 तर बघा आता इथं 1 2 3 4 आणि असे क्रॉस करायचे. ठीक आहे, आणि मग इकडे 1 2 3. ठीक आहे, किती झाले, 1 2 3 4 5 6
7 हा इकडे एक 8. ठीक आहे. म्हणजे आता 2 झाले आपले. आता काय 3 सदस्य लिहू. तर 3 सदस्य 3 वाला घेऊ आपण. एक 3 1 2 3 4 5 6 7 इथं 7 आलेत. ठीक आहे. तर बघा इथं 1 2 3 4 आणि 5 6 आणि 7. आता 4 सदस्य कुठे आहेत? ते 4 सदस्य घेऊ आपण. हा 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. तर किती 8. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता 5 मेंबर कुठे आहेत ते बघूया आपण. ठीक आहे. तर 5 वाले 1 2 3 4 5 6 7 7 आहेत 5 मेंबर. ठीक आहे. ते हे 1 2 3 4 5 6 आणि 7. आता 6 बघूया आपण. 6 मेंबर. तर बघा आता हा एक 6 1 2 2 3 4 5 5 बघा काय 1 हा इथं राहिला आणखी 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे 6 मेंबर किती आहेत? 6 1 2 3 4 5 आणि हा 6 आणि आता उरलेले काय 7. तर हा एक हा 2 7 मेंबर 2च आहेत. ठीक आहे. तर हे आपण 2 ताडाच्या खुणा केल्या. 5 ताडाच्या खुणा करायच्या तर 4 उभे लाईन आणि एक अशी तिरपी द्यायची. तर आता बघा आपण हे किती झाले ते इकडे लिहून घेऊया. तर हे 1 2 हे झाले 2. हे 5 आणि 3 हे झाले 8. आता हे किती झाले 5 आणि 2 हे 7. 5 आणि 3 8. हे 5 आणि 2 7 आणि 5 अधिक 1 हा झाले 6 आणि हे 2. ठीक आहे. तर आपण आता यांची टोटल करूया. तर हे किती झाले एकदा चेक करा. 2 8 7 8 7 6 आणि 2. तर 8 अधिक 2 10. 10 अधिक 7 17. 17 अधिक 8 8 आणि 7 25. 25 आणि 7 7 5 किती 12. 25 अधिक 7 32. 32 अधिक 6 म्हणजे 38. 38 अधिक 2 40. हे झाले 40. ठीक आहे. तर एन बरोबर किती झालंय? एन बरोबर 40. आता इकडे बघूया आपण. a5 इंटू x आहे. तर a5 काय आहे? आता हे a5 म्हणजे हे झाले 2 गुणिला हा 1 x आहे म्हणजे हे किती झाले 2. हे 8 दोन्ही किती झाले हे 16. 7 तिरी 21. 8 चौक 32. 7 पाचा 35. 7 गुणिला हे 5. 7 पाचा 35. 6 6 36. हे झाले 6 6 36.
आणि 7 दुने 14. ठीक आहे, ते हे झाले. आता याचं ऍडिशन करूया. सिग्मा एफ आय एक्स आय, याचं ऍडिशन करूया. सिग्मा एफ आय इंटू एक्स आय बरोबर किती होते? आता हे बघा किती, 2, 16, 21, 32, 35, 36 आणि 14, यांचं टोटल येते 156. याची 156 टोटल येते. आणि हे बघा किती येते, 156. एफ आय एक्स आय किती आहे? 156. तर आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे? आपल्याला मध्य काढायचं आहे. तर आता मध्य काढायला आपण काय सूत्र लिहून घेऊया. तर मध्य बरोबर सिग्मा एफ आय एक्स आय भागीला काय, तर एन. तर एफ आय एक्स आय किती आलंय? 156 भागीला किती आलंय? एन किती आहे? 40. आपण हे फाइंड केलं इथं. एन बरोबर किती? 40. आणि हे व्हॅल्यू आपण पुट केलं इथं. आता आपण याला सोपं रूप देऊया. ठीक आहे, तर 40 ने 156 भागूया इकडे. 40 ने 156 भागलं, 4 तेरी किती, 12, म्हणजे 3 ने भागीला हे 120. 6, 5 मधून 2 गेले हे 3. आता किती? 4 7 28, 4 8 32, 4 9 36. आपण इथं एक 0 घेतला, इथं डेसिमल घेतला. 4 9 किती? 36. ठीक आहे, म्हणजे पूर्ण भाग गेला. ते किती आला? 3.9. तर किती आहे मध्ये? 3.9. म्हणजे 3.9 काय असतील? सदस्य असतील. पण 3.9 नाही, तर आपण 4 पण लिहू शकतो. म्हणून याचं मध्ये बरोबर किती? 3.9. किंवा आपण याला 4 पण लिहू शकतो. ठीक आहे, म्हणजे 3.9 लोक तर राहू नाही शकत, म्हणून आपण याचं उत्तर 4 पण लिहू शकतो. हे झालं याचं उत्तर. म्हणजे किती सदस्य असतील? ऍव्हरेज किती असेल? 4चा. आता आपण चौथा उदाहरण बघूया. चौथा उदाहरण काय आहे? चौथा उदाहरण, तर मॉडेल हायस्कूल नागपूरने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात मागील 20 वर्षात सादर केलेल्या विज्ञान व गणित प्रकल्पाची संख्या खालीलप्रमाणे आहे. यावरून वारंवारता सारणी तयार करा. हे सेम याच्या सारखंच आहे. आपल्याला काय व्हॅल्यू दिले आहेत, आपल्याला ही सारणी तयार करायची आहे. तर बघू आपण आता. इथं काय नंबर काय दिलाय? 1 2 3 आणि 4 आणि 5. 5 पर्यंत नंबर दिले आहेत आपल्याला. आपण आता टेबल तयार करूया. तर बघा आता आपण टेबल तयार करून घेऊ आधी. यामध्ये बघा काय दिलं आहे, तर प्रकल्पाची संख्या दिलेली आहे 1 2 3 4. किती दिली आहे? 1 2 1 2 3 4. ठीक आहे, तर आपण आता लिहून घेऊया. प्रकल्प संख्या 1 2 3 4, 5 पण आहे. 1 2 3 4 5. ठीक आहे, तर आपण आता प्रकल्प संख्या लिहून घेऊया. 1, ठीक आहे, 2 3 4 आणि 5. आता 1 बघू आपण. 1 कुठं आहे? 1 2 अजून आहे का? 1 चला, हा 1, हा 2 आणि हा 3. तर एक प्रकल्प किती आहेत? 3. ते 3 इथं तळाच्या खुणा करून घेऊया. 1 2 3. ठीक आहे, तर आता इथं आपण 3 लिहिले. ठीक आहे, आता 2
हा 1 2 3 4 5 आणि 6. तर किती आहेत? 6. 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे, हे 6 लिहिले. आता 3 बघा. हा 1 2 3 4 5. ठीक आहे, 5 सुटलं का? एकदा बघूया. हा 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे, 3 प्रकल्प किती आहेत? 6 आहेत. तर 1 2 3 4 5 आणि हे 6. ठीक आहे, आता 4 प्रकल्प बघू आपण. 4 1 2 3. तर 4 प्रकल्प किती आहेत? 3 आहेत. ते झाले 1 2 आणि 3. आपण हे लिहून घेतलंय. 5 बघा. 5 हा 1 आणि हा 2. किती आहेत? 2 आहेत. ठीक आहे, ते 1 2 म्हणजे हे 2. आता याची आपण टोटल करायची आहे. ठीक आहे, तर बघा आता टोटल किती येईल? 3 अधिक 6 9. 9 आणि 6 15. 15 आणि 3 18. 18 अधिक 2 20. म्हणजे किती झाले हे? 20. वारंवार तर किती आले? 20 आले. आता इथं बघा, इथं F(i) × x आहे. तर F(i) काय आहे? 3 आणि इथे 1. 3 हे किती झाले? 3 sin 2 12. हे sin 3 किती झाले? 18. आणि इथे हे 4 गुणिला हे किती? 3. म्हणजे हे 4 3 12 आणि हे 5 2 10. 5 गुणिला हे किती? 2. 5 2 किती झाले? 10. बघा काय? 3 12 18 12 आणि 10. त्यांची आता टोटल करायची. त्यांची टोटल येते 55. ठीक आहे, यांची टोटल किती येते? 55. तर सिग्मा F(i) x किती आहे? 55. आणि n बरोबर किती आहे? 20 आहे. तर आपण आता याचं काय काढू? मध्ये काढूया. तर याचा मध्ये, तर मध्ये काढायला काय सूत्र आहे? मध्ये म्हणजेच काय होते? x बार होते. तर मध्ये बरोबर काय? सिग्मा F(i) xi डिवाइड बाय n. तर आता इथं व्हॅल्यू पुट करूया आपण. तर सिग्मा F(i) xi किती आहे? 55. आणि n किती आहे? 20. तर आता 20 ने याला भाग देऊ. ठीक आहे, तर 20 ने याला भाग दिला 55ला. तर 20 दोन्ही किती होतात? 40. ठीक आहे, ते हे किती उरले? 15. आता आपण इथं 0 घेतला, इथं पॉईंट दिला. तर बघा हे किती होतात? 20 20 पंचे 100. 20 सख 120. 20 7. ठीक आहे, 100 हे 40. म्हणजे इथं 10 राहिले. आता अजून एक 0 घेतला, तर 20 पंचे 100. म्हणजे हे किती झाले? 2.75. तर मध्ये किती आलाय याचा? मध्ये बरोबर किती आलाय? मध्ये बरोबर 2.75. अशा प्रकारे आपला हा सराव संच संपलेला आहे. तर पुढचा व्हिडिओ आपण सराव संच 11.2 बघू. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.